नमस्कार, मी दीपाली म्हात्रे. लोकमत फिल्मीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आई कुठे काय करते मालिकेचा प्रोमो बघितल्यानंतर बऱ्याच जणांना धक्का बसलाय. पण नेमकं पुढे काय होणार आहे आणि हे अचानक असं का घडलंय, या मालिकेची लेखिका नमिता माझ्यासोबत आहे. स्वागत आहे तुझं लोकमतमध्ये. सगळ्यात थँक्यू दीपाली, थँक्यू. सगळ्यात आधी म्हणजे तू प्रोमो पाहिला, खूप सगळ्यांना शॉकिंग प्रोमो आहे तो. एक तर तू लेखिका म्हणून बऱ्याच वेळेला टीकाही होतात काही वेळेला आणि काही वेळेला एक्सेप्टही करतात. ही मालिका सगळ्यांना रिलेट झाली याचं कारण की प्रत्येक घरात आई आहे आणि तिला गृहीत धरलं जात होतं, त्याच्यामुळे ही मालिका घराघरात रिलेट झाली. पण हळूहळू जसं ट्रॅक चेंज झाला, थोडंसं ट्रोलिंग व्हायला लागलं आणि आता अचानक हा प्रोमो आल्यामुळे सगळ्यांना खूप धक्का बसलाय. तर तू लेखिका म्हणून सगळ्यात आधी तुझं मत सांगशील? मला वाटतं सातत्याने गेली 4-4.5 वर्ष आपण आई कुठे ही मालिका बघतोय आणि घरातल्या प्रत्येक गृहिणीला ती अरुंधती असल्याचं एक भासत होतं ह्या मालिकेमधून, म्हणून ती रिलेट करत होती. सो 4.25 वर्षानंतर ही आई आपण बघितली, जी एक आई म्हणून, एक सून म्हणून, एक मुलगी म्हणून, एक बायको म्हणून सगळी कर्तव्य पार पडत गेली. पण आईचं कर्तव्य हे नेव्हर एंडिंग असतं. पण ज्या वेळेला अशी बाई दुसरं लग्न वयाच्या 50शीत दुसरं लग्न करून एक आनंदी संसार करण्याचा विचार करते आणि ज्या वेळेला तिचा एक मोठा आधार हिरावतो, त्यावेळेला अरुंधतीसारखी बाई पुन्हा त्या सगळ्या ट्रॉमामधनं किंवा त्या सगळ्या धक्क्यातनं बाहेर पडू शकेल का? आणि आत्तापर्यंत जी आई आपल्या मुलांसाठी, आपल्या कुटुंबासाठी इतकी खंबीरपणे उभी राहिली, आज त्या आईलासुद्धा कुठेतरी आईची गरज पडते. त्या आईलासुद्धा कुठेतरी आपल्या मुलांचा आधार लागतो. अशा वेळेला तिला तिचं कुटुंब साथ देईल का? कसं आहे, मालिकेमध्ये हे कथानक ज्या वेळेला लिहित होते त्यावेळेला आयुष्य, जसं मगाशी हिलाताई म्हणाल्या की आयुष्य खूप अनप्रेडिक्टेबल आहे. आपल्याला वाटत असतं, आपण खूप प्लॅन्स करत असतो, आपण खूप गोष्टी डिसाईड करत असतो, पण ते त्या त्या पद्धतीने घडतंच असं नाही. अरुंधतीलासुद्धा कदाचित वाटलं असेल की आत्ता कुठे 26 वर्ष मी एवढं भोगल्यानंतर जेव्हा आशुतोषसारखा माणूस माझ्या आयुष्यात आला, त्यावेळेला माझं आयुष्य खूप बदललं. आशुतोषनी आज अरुंधतीला तिची ओळख निर्माण करून दिली, अर्थात तिच्याबरोबर तो सपोर्ट म्हणून उभा राहिला, ज्या वेळेला तिचा तो खंबीर आधार जाईल ज्याची तिला कल्पनाही नव्हती. सो बेसिकली मला असं वाटतं की प्रेक्षकांना, व्ह्युअर्सना ह्या सगळ्या गोष्टीचं कुतूहल किंवा या की आत्ता अरुंधती काय करेल, कारण आता ती सेटल आहे. आणि ऑनेस्टली ट्रोलिंगचं म्हणशील तर मला वाटतं मी ते पॉझिटिव्हली घेते, ते ह्यासाठी की लोक खूप प्रेमाने बघतात ही मालिका, भरभरून प्रेम दिलं आहे, त्यामुळे त्यांना ती त्यांच्या घरातली वाटते. सो जेव्हा त्या मालिकेबद्दल किंवा त्या कॅरेक्टर्सबद्दल जेव्हा एकदम काहीतरी एक्स्ट्रीम घडतं ना, त्यावेळेला त्यांना ते सहन न होऊन बोलतात. सो जसं रसिक मायबाप आपण म्हणतो ना, तर आई आपण ते ओरडतात, ते चिडतात, ते आमचा कान धरतात. मलाही अनेकदा मेसेजेस येतात, पण मला वाटतं ते मी पॉझिटिव्हली घेते, कारण आज लोकांना अजूनही त्या मालिकेबद्दल तितकंच प्रेम आहे. माझं एवढंच म्हणणं आहे की 4.5 वर्ष ही मालिका खूप वेगळी होती, म्हणून ती लोकांनी उचलून धरली. आत्ता ह्या पुढचा प्रवास जो आहे तो तेवढाच रंजक असेल आणि लोक जी त्यांना राग येत होता, त्यांना वाईट वाटत होतं, त्यांना चीड येत होती, माझी 100% खात्री आहे की आता ह्याच्या पुढे ज्या वेळेला ह्या मालिकेचा एक आपण यू कॅन से पुढचा टप्पा बघू ना, त्यावेळेला लोक तीच लोकं असतील जी भरभरून कौतुक करतील, ह्याची मला पूर्ण खात्री आहे. ही आई, आपण जसं म्हणालो तसं ही घराघरातली आई प्रत्येकाला वाटली, तिचं दोन्ही कुटुंबांना सांभाळणं हे सगळं. पण अचानक हा ट्विस्ट आणण्यामागे नेमकं कारण काय होतं? म्हणजे जसं तू लेखिका आहेस, तो एक फ्लो असतो तुझा की नाही ह्याच्यानंतर हे किंवा ह्या गोष्टी, पण अचानक ट्विस्ट आणण्याचं असं प्रोफेशनल रिझन आहे की ते तुझ्या लिखाणात आधीपासनं की तुझा एक थॉट होता? नाही, हे प्रोफेशनल मला वाटतं की फॉर्च्युनेटली चॅनलमधनं सुद्धा कधी मला असं सांगण्यात आलं नाही की, जसं आपण म्हणतो की मला वाटतं तुझा प्रश्न कदाचित इनडायरेक्टली हा असेल की TRPसाठी म्हणून, पण नाही, हे TRPसाठी केलं गेलेलं लिखाण नाही आहे. माझ्या डोक्यात हा थॉट होता, जसं म्हटलं तसं की आपण खूप प्लॅन करून चाललेलो असतो आणि ज्या वेळेला असं वाटत असतं की आता हिचं आयुष्य सेटल आहे, आता हिला एक मोठा आधार आहे, मुलं सेटल झाली आहेत, आता ही गाणी गायला लागली, आता पुढे आयुष्यात काहीतरी ही अजून चांगलं करेल आशुतोषच्या मदतीने, आणि जेव्हा तो आधार निघून जाईल तेव्हा अरुंधतीचं आयुष्य काय असेल. सो हा थॉट कुठेतरी माझ्या डोक्यात
सुरुवातीपासूनच होता की एक अरुंधतीचा प्रवासामध्ये तिची एक वेगळी जर्नी जर आपण दाखवली तर ती लोकं कितपत एक्सेप्ट करतील, ती लोकं किती कुतूहलाने बघतील, ती लोकं किती प्रेक्षकांकडनं तिला एक सपोर्ट आपण म्हणतो तो सपोर्ट किती मिळेल तिला, की अरुंधती तू भिवू नकोस, आज तुझा खंबीर आधार गेला तरी आम्ही सगळे आहोत, तू करशील ह्याची खात्री आहे आम्हाला. सो मला वाटतं तो थॉट आलेला आहे नकळत, म्हणजे असा कोणीही फोर्सफुली तो सीड इन केलेला थॉट नाही आहे. नक्कीच. आणि या मालिकेची एक चांगली खासियत, एक गोष्ट म्हणजे या मालिकेतले प्रत्येकाच्या तोंडी येणारे डायलॉग्स, आणि ते प्रत्येकाला काय ना काय सूचित करतात. जेव्हा कठीण परिस्थिती असते तेव्हा तो डायलॉग हॅमर होतो आणि तो प्रेक्षकांच्या कायम लक्षात राहतो. आईच्या तोंडून असू दे, अनिरुद्धच्या तोंडून असू दे, किंवा इव्हन कांचनाजीच्या तोंडून असू दे, ते प्रत्येक डायलॉग लिहिताना म्हणजे तो प्रत्येकाच्या तोंडी असताना एक म्हणजे आपण म्हणतो ना की मेन लीडचा डायलॉग प्रत्येकाच्या तोंडी असतो, पण इथे प्रत्येक कॅरेक्टरचे तू डायलॉग लिहितेस तेव्हा कसं वाटतं, आणि तेव्हा तुला जो रिस्पॉन्स असतो, कारण आम्ही नेहमी विचारतो अरे हे झाल्यानंतर आता काय बोलणार आहे, काय रिॲक्शन असेल, आणि ते फेमसही होतं तेवढं. तर त्याबद्दल मला तुला ऑनेस्टली दीपाली, मी ह्या मालिकेची कथा आणि पटकथा लिहिते. ह्या मालिकेचे डायलॉग्स आत्ता सध्या चित्रा गाडगीळ लिहिते आहे, त्यामुळे मला वाटतं ती उत्तम पद्धतीने तिने एक एक कॅरेक्टर जाणून घेतलेला आहे आणि त्या पद्धतीने तिने आधीचा अरुंधतीचा म्हणजे अरुंधती काय बोलते, कशी बोलते, कांचन काय बोलते, कांचनचा बोलण्याचा लहजा कसा आहे, अप्पा कसे बोलतात, सो तिने प्रत्येक कॅरेक्टर हे खूप स्टडी केलं आणि त्या पद्धतीने चित्रा फार सुरेख डायलॉग्स लिहिते. सो आत्तापर्यंत ह्या 1200-1500 एपिसोड्समध्ये 1200-1300 एपिसोड झाले मला वाटतं, त्याच्यामध्ये अनेक संवाद लेखक आले, पण मला वाटतं की कुठेही असं जाणवत नाही आहे आज की वेगळा एक संवाद लेखक आता नव्याने आला आहे आणि तो, कारण प्रत्येक कॅरेक्टर इतकं चपखल बसलेलं आहे ना, त्याच्यामुळे मला वाटतं हे क्रेडिट चित्राला जातं, कारण आता ह्या मालिकेचे डायलॉग्स चित्रा गाडगीळ लिहिते, मी फक्त कथा आणि पटकथा लिहिते. पण ह्या सगळ्यातही तू आता मगाशी ट्रोलिंगचा मुद्दा म्हणालीस, तुला आत्तापर्यंत असे कुठल्या म्हणजे आता हा प्रोमो पाहिल्यानंतर कदाचित तुला काही चांगल्या कमेंट्सही आल्या असतील, काही ट्रोलिंगच्या असतील, पण ह्याच्या आधी जेव्हा जेव्हा ट्विस्ट आले मालिकेत, लग्न असू दे, तिचं दुसरं लग्न असू दे, मुलांची दुसरी अफेअर असू दे, ह्या सगळ्या बाबतीत तुला काही ट्रोलिंगचे असे मुद्दे आले का की ते तुला हायलाईट करावेसे वाटतात, की विचार हा होता पण ट्रोलिंग झालं त्या विचारात? नाही, मी खरं सांगू का, आत्तापर्यंत जे माझ्यापर्यंत पोचलं गेलं ना, किंवा मला एकतर खरं मुळात ना लेखकांना फारसं लोक लेखकांपर्यंत पोचत नाहीत, कारण ते कलाकार त्यांना दिसत असतात आणि ते कलाकारांशी संवाद साधत असतात. पण मला आत्तापर्यंत जे काही लोकांकडनं आलं आहे ना, ते खूप चांगलं आलं आहे, कारण अरुंधतीच्या थ्रू ना आपण आत्तापर्यंत आई कुठेच्या मार्गाने ना आपण सतत सोशल मेसेजेस खूप चांगले देत राहिलेत. म्हणजे मग तो अरुंधतीचा मेनापॉज असू दे, किंवा ती जी आधीची यशची गर्लफ्रेंड होती, तिला मूल न होणं एवढा मोठा एक इश्यू होता, तो असू दे. सो प्रत्येक वेळी आता आरोही आहे, तिच्यावर बलात्कार झाला असूनसुद्धा अरुंधतीचं तिला एक्सेप्ट करणं आणि अनेक सोशल मेसेजेस आपण देत आलो आहे. सो मला असं वाटतं की आत्तापर्यंत मला प्रेक्षकांनी जे माझ्यापर्यंत पोचतं केलं आहे ते एवढंच आहे की आमची ह्या मालिकेकडनं खूप अपेक्षा आहे आणि आमचा अपेक्षाभंग करू नका, आणि तुम्ही हे असे म्हणजे आत्ता मला वाटतं मला कोणीतरी एक व्हिडिओ पाठवला की फोस्टर पेरेंट्स ह्याबद्दल माहिती नव्हती लोकांना, जे आपण मनूच्या थ्रू केलं की जिकडे आशुतोष आणि अरुंधती म्हणतात की आम्ही फोस्टरिंग करणार आहोत. सो हे लोकांना माहिती नसतं. सो आपण असे अनेक इश्यूज गेले 4.5 वर्षामध्ये आई कुठे थ्रू खूप लोकांपर्यंत पोचवलेत. तर मला असं वाटतं आत्तापर्यंत मला लोकांनी जे ट्रोल करतात, अर्थात त्यांच्या कंप्लेंट्स ऐकून त्यातनं रेक्टिफाय करून चांगलं देण्याचा प्रयत्न मी करत राहीन. माझ्यापर्यंत आलेल्या कमेंट्स या नेहमी चांगल्याच होत्या आणि काहीतरी सूचित करणाऱ्या होत्या. सो मला आनंद आहे ह्या बाबतीत. जाता जाता प्रेक्षकांसाठी हे आवर्जून सांगशील की ह्या मालिकेचा नवीन प्रवास सुरू झाला आहे, अरुंधतीचा नवीन प्रवास सुरू झाला आहे, पण प्रेक्षकांचा हिरमोड होणार नाही आहे अशी आशा करूया, कारण त्यांच्या बऱ्याच अशा कमेंट्स आहेत. म्हणजे मी प्रोमो पाहिल्यानंतर त्यांच्या अशा बऱ्याच म्हणजे 4.5 वर्ष झाली मालिकेला, लोकांचं असं होतं की मालिका बंद होते का, त्याच्यानंतर तो आता दुपारचा स्लॉट केला आहे, सो त्यांचा हिरमोड होणार नाही आहे का, काय नेमकं तू जाता जाता त्यांना? नाही, मला असं वाटतं की ज्या उत्साहाने आणि ज्या उत्सुकतेने प्रेक्षक 4 वर्षापूर्वी 7:30ला ही मालिका बघायचे, त्याच उत्साहाने आणि त्याच एक्साइटमेंटने हे प्रेक्षक पुन्हा 2:30 वाजता ही मालिका बघायला नक्की येतील. ही माझी खात्री आहे, ही मालिकेची खात्री आहे. मालिकेचे प्रोग्रामिंग हेड, वाहिनीचे प्रोग्रामिंग हेड सतीश, तो कॉन्फिडंट आहे याबद्दल, ते त्यांचं असं म्हणणं आहे. आणि मला पूर्णपणे खात्री आहे की 2:30चा हा स्लॉट आणि ह्या पुढचा प्रवास अरुंधतीचा खूप रंजक आहे आणि ते बघायला लोक नक्की येतील.
थँक्यू सो मच नमिता. आणि या व्हिडिओखाली तुम्हालाही नमिताला काय सुचवायचं असेल, तुमच्या काही तक्रारी असतील, काही सजेशन्स असतील तर प्लीज आम्हाला लिहून पाठवा. थँक्यू नमिता आणि खूप खूप शुभेच्छा. थँक्यू.